नमस्कार, मी सुधाकर नातू। आज मुक्त संवादामध्ये याला जीवन ऐसे नाव या बद्दल मी माझे काही विचार मांडणार आहे। प्रत्येकाचं आयुष्य ही एक कादंबरी असते। प्रत्येकाला कशा तऱ्हेच्या कुळामध्ये जन्म मिळेल हे माहीत नसतं, कशा प्रकारचं आर्थिक सामाजिक स्थान असेल हे जन्माच्या वेळेला माहीत नसतं आणि अशा अनाकलनीय अशा परिस्थितीत प्रत्येक जण जन्माला येतो आणि प्रत्येकाची आयुष्याची रेखा ही खरोखर अगम्य आणि कुणालाही बुचकळ्यात टाकेल अशा तऱ्हेने पुढे पुढे जात राहते। भावंड जरी असली तरी प्रत्येकाचं देखील भविष्य म्हणा, पुढचं आयुष्य म्हणा, एकंदर आयुर्मर्यादा म्हणा ही वेगळी जाते। आता असं का होतं याला कारण ह्याला जीवन ऐसे नाव। आता इथे काही उदाहरणं माझ्या जी काही माहितीत म्हणा, कुठे वाचली म्हणा, अनुभवली त्याच्याबद्दल थोडासा उहापोह करणार आहे। हा जो माणूस आहे चांगला शिकलेला आहे, उच्च पदावर आहे, बायको देखील त्याची चांगली शिकलेली आणि प्रतिष्ठित अशा घराण्यातली आणि तिलाही चांगल्या प्रकारची नोकरी आहे, स्वतःचा ब्लॉक आहे आणि अशा वेळेला त्यांना जे अपत्य प्राप्ती होते ती मेचकी मतिमंद। मोठा मुलगा पण मतिमंद, त्याला कसं वाढवायचं हा त्या कुटुंबाचा प्रश्न। पण त्याच कुटुंबाला जी दुसरी मुलगी होते ती हुशार, अभ्यासात उत्तम, उत्तरोत्तर प्रगती करत ती देखील उच्च शिक्षण मिळवून चांगल्या प्रकारच्या नोकरीत लागते। पण संबंध कुटुंबाला सारखं पोखरत राहील असं दुःख म्हणजे या वाढत्या वयाच्या मतिमंद मुलाला वाढवणं। तो कसेही चाळे करायचा, भिंतींवर काही लिहायचा, अशा तऱ्हेचं त्याला वाढवणं ही एक मोठी त्या कुटुंबाची समस्या होती। आता हे असं का त्यांच्या वाट्याला यावं आहे उत्तर। दुसरं एक उदाहरण खरंच मनाला चटका लावणारं। चांगल्या प्रकारची नोकरी, बायको गृहिणी, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी। मुलीने प्रेमविवाह केला। दुर्दैवाने त्या मुलीचा प्रेमविवाह झाल्यावर काही वर्षातच म्हणजे 2-4 एक मुलगी झाली तिला आणि मेचकी तिचा नवरा हार्ट फेल होऊन अगदी ऐन तारुण्यात गेला। आता ह्या मुलीला कसं वाढवायचं, हिचं पुढे काय भविष्य ही चिंता आई-वडिलांना। ती मुलगी आणि तिची मुलगी थोडी मोठी झाल्यावर नशिबाने त्यांना असंच एक विधुराचं स्थळ मिळतं। त्यालाही पहिली 2 मुलं, पण शेवटी तडजोड, दोघांचं लग्न होतं आणि त्यांचा मार्ग संसाराचा नव्याने सुरू होतो। पण कथा इथेच थांबत नाही। नंतर जो दुसरा मुलगा असतो तोही उत्तम शिकतो, त्यालाही चांगली बायको मिळते, तीही उच्च शिक्षित आणि चांगल्या प्रकारच्या नोकरीत। त्याला 2 मुलं होतात, एक साधारण 7-8 वर्षाचा, दुसरा 4 वर्षाचा। असं परिस्थिती असताना अचानक त्याच्या वडिलांना अर्धांग अटॅक येतो। त्यामुळे तो परदेशातली नोकरी सोडून ते कुटुंब आई-वडिलांबरोबर राहायला येतं। पण अशा वेळेला मेचकं वडील दगावतात। वडील दगावल्यावर मुलगा आपल्या आईला
आणि कुटुंबाला सांभाळत असतो. पण एक दिवस म्हणजे तो 40 वर्षाचा सुद्धा असेल नसेल आणि बायको 35 वगैरे, अशा वेळेला तो सहज काहीतरी छातीत दुखतंय म्हणून डॉक्टरकडे जातो काय, आणि तिथेच त्याचा प्राण जातो. म्हणजे वडील गेले, हा मुलगा गेला, आणि दुर्दैवाने ती जी सून असते ती एकुलती एक, तिचेही आई वडील गेलेले असतात. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अजून एक अनाकलनीय अघटित घडतं, ती म्हणजे सासू दगावते. म्हणजे विचार करा की हे कुटुंब कुठे होतं, आणि आता ही तरुण 35-36 वयाची मुलगी, पदरात 2 लहान मुलं, पुढे काय होणार त्यांचं. अशा तऱ्हेची बरीच उदाहरणं आपल्याला सापडतात. आणि वाटतं की असं का घडतं. ज्या जोड्या जमतात त्या जोड्या योग्य नसतात म्हणून असं होतं, का प्रत्येकाचं नशीब असं म्हणून आपण गप्प बसायचं. दुसरं एक उदाहरण हे तर मोठं गमतीशीरच. चांगलीपैकी नोकरी, बायको ठीक, 3 मुली, पण या 3 मुलींचं लग्नच होत नाही. म्हणजे मोठी मुलगी 45, दुसरी 42 आणि तिसरी 38. खरं काही गैर नसतं त्यांच्यात. चांगल्या शिकलेल्या, बऱ्यापैकी नोकरीत, आईवडिलांची परिस्थिती उत्तम असं असून सुद्धा ह्या 3 मुलींची काही लग्न जमत नाहीत. वडील रिटायर झालेले, आणि त्या नवरा बायकोला चिंता हीच की आपल्या मागे ह्या 3 मुलींचं कसं होणार, अशी त्यांची एकंदर व्यथा. तर ही जी अशी उदाहरणं आहेत ती पाहिली की वाटतं खरंच जीवन हे एक मोठं गूढ आहे, आणि कुणालाही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही की असं का घडतं. शेवटी ज्याचं त्याचं नशीब, ज्याचे त्याचे भोग, का पुनर्जन्माचं, मागच्या जन्माचं पाप पुण्य, हे शेवटी ज्याचं त्याने विचार करायचा. आपण आपल्या सुलभ अशा आयुष्यात चांगल्या प्रकारे जगत पुढे चाललेलो असतो, आणि अशा वेळेला ही अशी काही उदाहरणं बघितली की चर्र होतं, आणि आपलं खरोखर वाटत राहतं जे आपल्याला मिळालंय ते काही वाईट नाही आहे, त्याच्यात समाधान मानावं. अशा तऱ्हेची जी काही वेगवेगळी उदाहरणं आहेत तशाच प्रकारचे अनुभव तुम्हा प्रत्येकाच्या अनुभवात, जीवनात आढळत असतील. आपण फक्त त्याकडे क्षणभर बघतो, थोडंसं हाय हुई करतो आणि पुढे जातो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन हे गूढ आहे. प्रत्येकाचं जीवन ही एक वेगळी कादंबरी आहे. ना तिला काही आगा ना पिछा. काय घडतं, कसं घडतं हे कोडं आहे, आणि कदाचित ते कोडंच राहणार. आणि म्हणूनच मी म्हणतो की ह्याला जीवन ऐसे नाव. मी सुधाकर नातू, एक ज्येष्ठ नागरिक. माझा मुक्त संवाद हा जो काही भाग आहे तो मुन्सन ग्रँडसन या यूट्यूब चॅनेलवर मी प्रकाशित करत असतो. जरूर आपण या चॅनेलला भेट द्या. 80-82 जवळजवळ व्हिडिओज मी विविध विषयांवर, करमणूक, नाटक, सिनेमा, व्यवस्थापनशास्त्र, ज्योतिष, आणि हे असं भावनिक किंवा कौटुंबिक अशा तऱ्हेचे व्हिडिओज मी हौस म्हणून, ह्या हृदयीचे त्या हृदयी करण्यासाठी म्हणून बनवत असतो. बघत जा, इतरांना शेअर करत जा,
आणि ही जी काही अनुभवाची गंगा आहे ती आपण पुढे पुढे नेत जाऊया. धन्यवाद.